कोपरगावात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून शहरभर उमेदवार कार्यकर्त्यांची धावपळ, बैठकांची लगबग आणि समर्थकांचा उत्साह पाहायला मिळाला आहे. आज दिनांक 17 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक उमेदवार, त्यांचे समर्थक आणि पक्षनेते यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 221 उमेदवारी अर्ज भरले गेले असून त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवारांचे तब्बल 15 अर्ज दाखल झाले असून एकूण 236 अर्ज दाखल झाले आहेत. याबाबत अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सर्व प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडल्याची माहिती देत पुढील टप्प्याची रूपरेषाही पत्रकारांना सांगितली. कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अखेर 236 एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत. आज 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत या ठिकाणी 116 एवढे नॉमिनेशन पत्र दाखल झालेले होते. आज 120 दाखल झाले आणि टोटल 236 एवढे नामनिर्देशन पत्र हे कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी 4 आणि आज नगराध्यक्ष पदासाठी एकूण 15 अर्ज आज अखेर दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर कालपर्यंत 112 अर्ज हे सदस्यांसाठी आणि आज 109 अर्ज दाखल झालेले आहेत. असे एकूण 221 अर्ज हे सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. या सर्वच्या सर्व 236 अर्जांपैकी 15 अर्ज हे अध्यक्षांसाठीचे आहेत आणि 221 अर्ज हे सदस्यांसाठीचे आहेत. या टोटल 236 अर्जांची छाननी ही उद्या सकाळी 18 तारखेला उद्या सकाळी 11 वाजता याच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आहे. आणि त्यानंतर 19, 20 आणि 21 या 3 दिवशी माघारीचा दिवस आहे. दिनांक 26/11 रोजी चिन्ह वाटप करून आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत. माननीय निवडणूक निरीक्षक महोदयांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी परिस्थितीबद्दल समाधान व्यक्त जरी केलं असलं तरी सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे सूचक, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आमचं आवाहन आहे की आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं. कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. खर्चासाठीचे नमुने सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत. उद्यापासनं नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी दाखल केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी खर्चाचा हिशोब या ठिकाणी दाखल केला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केलेली आहे. विविध नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा. प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार साहित्याचा पब्लिकेशन करणार आहेत किंवा प्रचार साहित्य निर्माण करणार आहेत त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणालयातूनच छापून घेतली पाहिजे. त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे. त्याचबरोबर बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत, याच्यात देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणं आवश्यक आहे. कटआउट्स आहेत त्याच्यासाठी देखील परवानगी घेणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना प्रचारासाठी प्रसारासाठी वाहनांचा उपयोग करायचा आहे त्यांनी देखील वाहनांची परवानगी विविध मुदतीमध्ये उपयोग चालू करण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र एक खिडकीची व्यवस्था वाहनाची परवाने देखील आपण देत आहोत. सभेच्या परवानग्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या प्रेफरन्सवर आणि या बेसिसवर सगळ्यांना आपण परवानगी देणार आहोत. परंतु विविध नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज विविध वेळेत करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी नियमावली पालन करणं आवश्यक आहे.